टाकवडे गावतळेच्या गतवैभवासाठी गावकरी प्रतीक्षेत। गाव तलाव संवर्धनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध। टाकवडे तालुका शिरोळीतील गाव तलावात सध्या हिरवळयुक्त पाणी साचले असून तलावाच्या सभोवती कचऱ्याचे साम्राज्य पसरले। दूषित पाण्याने परिसरात डासांच्या प्रमाणात वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। गाव तलावाचे सुशोभीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते। हे काम अर्धवट स्थितीतच राहिले। पावसाळा त्यात निवडणुकीची आचारसंहिता, त्यामुळे हे काम बंद पडल्याचे समजते। आता पावसाळा आणि आचारसंहिताही संपल्याने कामास सुरुवात होऊन गावतळ्याला गतवैभव कधी प्राप्त होणार या प्रतीक्षेत गावकरी आहेत। पूर्वी टाकवडे गावाला लाभलेले हे गाव तलाव वरदान ठरलं होतं। याच तलावातील पाण्याचा वापर लोक करत होते। हा तलाव पाण्याने अगदी काठोकाठ भरलेला असायचा। या तलावामुळे गावातील कूपनलिका, विहिरींचा जलस्रोत टिकवून ठेवण्याचं काम नैसर्गिकरित्या होत होतं। उन्हाळ्यातही गावात गारवापणा जाणवत होता, पण बदलत्या काळानुसार नागरिकीकरण वाढून घरोघरी नदीच्या पाण्याचे नळ, कूपनलिकांचे प्रमाण वाढले। त्यामुळे साहजिकच तलावाकडे नागरिकांचं दुर्लक्ष झालं। तलावातील नैसर्गिक जलस्रोत बंद होऊन तलाव कोरडा पडला। झाडे झुडपे वाढून कचऱ्याचं साम्राज्य वाढलं। त्यामुळे तलावाला अवकळा प्राप्त झाली। काही महिन्यापूर्वी सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात केली, पण त्यानंतर काही दिवसातच ते काम बंद पडले। सध्या या तलावात हिरवळयुक्त पाणी साठलं आहे। तळ्याभोवती कचऱ्याचे साम्राज्य पसरले। तलावाचे झालेले बांधकाम साठलेल्या पाण्याने निकृष्ट होण्याच्या मार्गावर आहे। दरम्यान राज्य संवर्धन योजनेअंतर्गत गाव तलावासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। यापैकी 90% हिस्सा राज्य सरकारचा असून उर्वरित 10% रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरायची आहे। टाकवडे येथील तलावासाठी 1,29,00,000 निधी मंजूर झाला। यापैकी राज्य शासन 1,16,10,000 रुपये देणार आहे। त्यातील 65 लाखाचा निधी वर्ग करण्यात आलाय। शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने गाव तलावाच्या कामास गती देऊन तलावाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे। दरम्यान पावसाळा व निवडणुकीची आचारसंहिता यामुळे हे काम थांबलं होतं। या कामासाठी लवकरच निविदा काढून कामास प्रारंभ करण्यात येणार आहे व हे काम पूर्णत्वास नेणार आहे, असे ग्रामपंचायत गटनेते अमोल चौगले यांनी सांगितलं। महानकर न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।